नमस्कार, मी सुषमा खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या किचनमध्ये। सध्या आषाढ महिना सुरू आहे, तर सगळ्यांच्या घरोघरी नॉनव्हेज खाण्यासाठी एकमेकाला घरी बोलवलं जातं आषाढ महिना साजरा करण्यासाठी। तर आपल्या आजच्या पाहुण्यांसाठी आपण सातारी पद्धतीनं झणझणीत असं सुक्कं चिकन आणि रस्सा करणार आहोत। तर हे सुक्कं चिकन गावाकडच्या पद्धतीनं कसं केलं जातं त्याच पद्धतीनं आपण बनवणार आहोत, परंतु गावाकडे चुलीवरती बनवलं जातं, तर त्याला स्मोकी फ्लेवर कसा येतो तोच आपण गॅसवरती बनवताना कसा येऊ शकतो याचा प्रयत्न आपण इथं करणार आहोत। या अगोदरच मी चॅनलवरती गावरान पद्धतीचं चिकन आणि रस्सा दाखवलेलाच आहे, परंतु हे थोडंसं वेगळं मी सातारी पद्धतीनं करून तुम्हाला इथं मी दाखवलेलं आहे। व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा, टिप्ससह संपूर्ण रेसिपी आहे। रेसिपी अगदी सुंदर आहे, तुम्हाला नक्की आवडेल आणि तुमच्या पाहुण्यांसाठी अशी रेसिपी नक्की ट्राय करून पहा। आणि हो, रेसिपी करायला अगदी सोपी आणि झटपट बनणारी आहे। व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक निवेदन करते, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच नवीन नवीन पदार्थ पाहता येतील। इथं मी 1 किलो चिकन जाऊन आणलेलं आहे आणि चिकनचे अगदी व्यवस्थित असे पीस बनवलेले आहेत। चिकन आता आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत, त्यासाठी आपण चिकनला मीठ लावून घेणार आहोत आणि चोळून असं स्वच्छ चिकन धुवून घेणार आहोत, म्हणजे त्याचा वास पूर्ण निघून जातो। चिकनला सुरुवातीला आपण हळद मिठाचं मॅरिनेशन करून घेणार आहोत, त्यासाठी 2 चमचे मी मीठ घेतलेलं आहे। इथं तुम्ही खडे मिठाचाही वापर करू शकता आणि 2 चमचे आपण हळद घालणार आहोत। याच हळद मिठाची चव आपल्या आळणीमध्ये येणार आहे आणि इथं आलं लसूण हिरवी मिरचीचं मी वाटण घेतलेलं आहे, ते वाटण आपण संपूर्ण चिकनला व्यवस्थित लावून घेणार आहोत। ही बाकीची तयारी होईपर्यंत 10 मिनिटं चिकन मॅरिनेशन करून ठेवायचं आहे। आपण पातेल्याचा जाड तळ असतो असं आपण पातेलं घेतलेलं आहे आणि गरम करून 2 ते 3 पळी त्यामध्ये तेल घातले आणि 1 ते 1.5 मोठा बारीक कांदा चिरून घेतलेला आहे, तो छान असा परतून घेणार आहोत आपण। कांदा छान लालसर असा परतलेला आहे, तर आता आपण मॅरिनेशन केलेलं चिकन यात कांद्यामध्ये घालणार आहोत। फोडणीमध्ये चिकन आपलं छान परतून घ्यायचं आहे। हे चिकन परतून झाले तर यामध्ये अजिबात आपण आता पाणी घालणार नाही। आता आपण यावरती एक ताट ठेवणार आहोत आणि ताटामध्ये पाणी घालून आपण हे चिकन वाफवायला ठेवणार आहोत। सुरुवातीला 15 ते 20 मिनिटं अजिबात यामध्ये आपण पाणी घालायचं नाही, वाफेवरती चिकन शिजवून घेणार आहोत। चुलीवरचा स्मोक जसा ज्या पद्धतीने भाजीला येतो त्या पद्धतीने वास येण्यासाठी आता आपण कांदा आणि खोबरं असं गॅसवरती भाजून घेणार आहोत। जी जाळी मिळते आपल्याकडं तशी जाळी घ्यायची आणि त्यावरती मी हे सुकं खोबरं आहे, ते सुकं खोबरं किंवा ओलं खोबरं तुम्ही वापरलं तरी चालू शकतं। हे खोबरं आपण असं डायरेक्ट गॅसवरती भाजून घेणार आहोत, म्हणजे आपल्या चुलीवरचा जसा स्मोक येतो तसा स्मोक आपल्या भाजीला येईल। इथं मी 3 कांदेही त्याच्याबरोबर घेतलेले आहेत, तेही छान भाजून घ्यायचे आहेत आपण। कांदे गॅसवरती भाजल्यामुळं त्याला एक छान स्मोक येतो आणि कलरही काळसर असा येतो आणि त्यामुळं मसाल्याचा कलरही चांगला येतो आपल्या। बाकीचे खडे मसाले मी एका पॅनमध्ये भाजून घेणार आहे, त्यासाठी मी तीळ घेतलेले आहेत, जिरं घेतलेले आहे, काळी मिरी घेतली, लवंग घेतलेली आहे आणि दालचिनी घेतलेली आहेत आणि हे खडे मसाले आपण ड्राय असे भाजून घेणार आहोत। त्यामध्ये मी 2 तमालपत्रही घातलेले आहेत आणि छान आपण कमी गॅसवरती छान परतून घेणार आहोत। मसाला अगदी लालसर होईपर्यंत कमी गॅसवर भाजणार आहोत। आता यामध्येच मी 1 चमचा भरून खसखस घातलेली आहे। खसखस ही उशिरा घालायची, कारण की ती लगेच भाजते आणि तडतड उडते, यासाठी उशिरा सगळं भाजून झाल्यानंतर शेवटी टाकायची, म्हणजे जळणार नाही ती खसखस। त्याचबरोबर यामध्ये मी 2 ते 3 हिरवी वेलची घातलेली आहे, ती आपण सोलून घेणार आहोत, त्यामुळे त्याचं वाटण व्यवस्थित होतं आणि भाजीला छान वास येतो। खड्या मसाल्यांचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तिथं जाऊन तुम्ही बघू शकता। छान असे लाल रंगावरती मसाले भाजल्यानंतर आपण आता काढून घेणार आहोत हे मसाले। चिकन शिजत घालून साधारण 10 ते 15 मिनिटं झालेत। पाहूया आता आपले चिकन किती शिजले ते। तर पाणी भरपूर सुटलेलं आहे चिकनला। चिकन शिजायला वेळ नाही लागत, अगदी 10-15 मिनिटांमध्ये चिकन छान शिजतं। त्याला पाणी सुटल्यामुळं 50% चिकन आपलं शिजलेलं आहे, तर 50% पूर्ण शिजायसाठी आता आपण त्यामध्ये जे ताटीमध्ये पाणी आहे ते आपण त्या पातेल्यामध्ये ओतून घेणार आहोत। वरून परत ताटी ठेवायची आणि त्याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे। कांदा आणि खोबरं जे भाजलं होतं ते थंड झाले, तर आता आपण कांदा आणि खोबरं चिरून घेणार आहोत। कांदा जो काळा भाग आहे त्याच्या सहित घ्यायचा आहे आणि खोबरंही काळ्या भागासहित घ्यायचं आहे। आपल्याला मसाला त्या काळसरपणासहित घ्यायचा आहे, त्यामुळेच आपल्या भाजीला स्मोकी फ्लेवर येणार आहे।
त्याबरोबरच बाकीचे काही मसाले आपण घेतलेले आहेत. आलं घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, लसूण घ्यायचा आहे आणि त्याशिवाय आपले जे खडे मसाले आहेत तेही आपण आता वाटून घेणार आहोत. आपण आता सुरुवातीला जो मसाल्याचं भांडं असतं त्यामध्ये सुरुवातीला जे ड्राय मसाले आहेत ते अगोदर वाटून घ्यायचे आणि नंतर मग आपलं कांदा खोबऱ्याचं जे वाटण आहे ते तयार करून घ्यायचं. माझ्याकडनं चुकून लसूण टाकायचं राहिल्यामुळं नंतर मी वाटणामध्ये लसूण परत एकदा फिरवून घेणार आहे. तुमचंही असं कधी होतं का ते कमेंटमध्ये नक्की सांगा. छान असं आपलं वाटण तयार झालेलं आहे. कांदा खोबऱ्याचं वाटण, शिवाय जो माझा राहिलेला लसूण होता ते आणि खोबऱ्याचं वाटण, शिवाय जे गरम मसाले आहे त्याचं वाटण, हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे आणि छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. सगळे मसाले एकत्र करून मी त्याची छान अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे. कांदा खोबऱ्याच्या काळसर वाटणामुळं आपल्या भाजीला अशी छान चव येते आणि छान कलरही येतो. मसाला पूर्ण तयार होईपर्यंत आपलं चिकन पूर्ण शिजलेलं आहे. पाहूया आपलं चिकन शिजले का. चिकनचा पीस लगेच जर तुटला आणि तोही बोनचा चिकनचा पीसचा तुकडा तुटला तर समजायचं की आपलं चिकन शिजलेलं आहे. आता हे पूर्ण चिकन 100% आपलं शिजलेलं आहे. तर आता आपण भाजी तयार करायला घेऊया. तुम्हाला जर आळणी काढायची असेल तर तुम्ही यातली आळणी काढू शकता. बऱ्याच जणांना छोट्या घरामध्ये छोटे मुलं आळणी खातात, त्यावेळेला अशी आळणी काढून ठेवलेली ही टेस्टी लागते. आता आपण सुक्कं चिकन करणार आहोत, त्यासाठी आळणीमधले सगळे पीस साईडला करून घेणार आहोत. तुम्हाला जर रश्श्यामध्ये पीस ठेवायचे असले तर तुम्ही रश्श्यामध्ये ठेवू शकता, परंतु मी सगळे पीस काढून घेणार आहे. आता सुरुवातीला आपण चिकन सुक्कं करणार आहोत. त्यासाठी मी कढई ठेवलेली आहे मोठी आणि ही जाड तळाची कढई आहे आणि त्यामध्ये मी 3 पळी तेल घालणार आहे. नॉनव्हेज म्हटलं की थोडंसं तेल चढतं घातलं जातं, त्याच्यामुळं छान टेस्ट येते. आणि तेल छान गरम झालं की आपण त्यामध्ये एक तमालपत्रीचं पान घालणार आहोत आणि एक अर्धा चमचा जिरं घालणार आहोत यामध्ये. आता इथं मी 1 ते 1.5 कांदा बारीक चिरून घेतलेला आहे फोडणीमध्ये घालण्यासाठी आणि तो कांदा छान असा आपण परतवून घेणार आहोत. आता आपण यामध्ये 4-5 पानं कढीपत्त्याची घालणार आहोत. कढीपत्त्याच्या पानामुळे खूप छान फ्लेवर येतो. कांदा छान आता लालसर परतलेला आहे. तर आता यामध्ये आपण 1 ते 1.5 टोमॅटो बारीक चिरलेला घालणार आहोत. टोमॅटो हे लाल कलरचे घ्यायचे, लाल भडक घेतले म्हणजे लवकर ग्रेव्ही त्याची तयार होते आणि दाटपणा येतो आपल्या भाजीला टोमॅटो आणि कांद्यामुळं. तर यामध्ये मी घरगुती कांदा लसूण मसाला घातलेला आहे. इथं मी 4 ते 5 चमचा आमचा हा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आहे तो यामध्ये घातलेला आहे. आणि आता यामध्ये खडे मसाले सगळे संपूर्ण आपण यामध्ये वापरलेत, त्यामुळे कोणताही वरून चिकन मसाला किंवा मटण मसाला घालण्याची गरज नाही. आणि तेलामध्ये असं तिखट परतलं की छान कलर येतो. पाहू शकताय किती छान कलर आलेला आहे आपल्या भाजीला. झणझणीत सुक्कं चिकन बनवण्यासाठी आपण जरा चढताच मसाला घालायचा. आता त्यामध्ये मी अर्धं जे वाटण आपण तयार केलं होतं ते अर्धं वाटण आपण आता या सुक्या चिकनमध्ये घातलेलं आहे आणि हे वाटण छान भाजून घ्यायचं आहे. अगदी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता हा मसाला चांगला भाजावा म्हणून आपण यामध्ये थोडंसं पाणी घालून छान परतून घ्यायचं. पाणी घातलं की मसाले छान भाजले जातात आणि करपतही नाहीत. त्यावरती झाकण ठेवून एक 5 मिनटं आपण याला वाफ काढून घ्यायची आहे. पाहू शकताय किती सुंदर असा मस्त तर्री अशा आपल्या सुक्या चिकनला आलेली आहे. एकदम छान असा मसाला भाजलेला आहे. असं तेल सुटेपर्यंत झणझणीत मसाला दिसेपर्यंत तुमचं मन असं भरलं पाहिजे की तो मसाला आता भाजलेला आहे. त्याच वेळेला त्यामध्ये आपण वरून चिकन घालणार आहोत. पाहू शकता मी तुम्हाला जवळून दाखवते किती छान हा मसाला भाजलेला आहे आणि वासही खूप छान सुटलेला आहे घरामध्ये आपल्या खडा मसाल्यांचा आणि कांदा खोबऱ्याचं असं वाटण छान झाल्यामुळं. आता यामध्ये जे आपण शिजवलेलं चिकन होतं जे साईडला काढलं होतं ते आता आपण यामध्ये घालणार आहोत. आपल्याला इथं सुक्का चिकन बनवायचं आहे, त्यासाठी आपण यामध्ये अजिबात पाणी घातलेलं नाही. ड्राय चिकन एकदम करणार आहोत आपण. जर तुम्हाला थोडंसं पातळ पाहिजे असेल तर तुम्ही त्यामध्ये पाणी घालू शकता, परंतु असं सुक्कं चिकन एकदा नक्की ट्राय करून पहा. अगदी झणझणीत मसालेदार मस्त लागतं चिकन हे. छान असं मसाल्याबरोबर आपण चिकन परतून घेणार आहोत. चिकनचे पीस मोडणार नाहीत याची फक्त आपण काळजी घ्यायची आहे. अलगद असं चिकनचे पीस आपण परतून घ्यायचे आहेत. एक 5 ते 7 मिनटं असं चिकन आपण छान परतून घ्यायचं आहे. बिना झाकताच ड्राय असं चिकन होईपर्यंत छान परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण चवीनुसार थोडंसं अगदी मीठ घालणार आहोत. चिकन शिजताना आपण अगोदर मीठ घातलेलं आहे, फक्त मसाल्यापुरतं थोडंसं मीठ आपण वरून घातलेलं आहे. झणझणीत असं आपलं सुक्कं चिकन तयार झालं आहे. तर वरून थोडीशी आपण कोथिंबीर घालायची आहे. बघा तुम्हाला पाहूनच तोंडाला पाणी सुटलं आहे ना, तर पटकन ही रेसिपी करायला घ्या आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली की नक्की मला सांगा. चला तर पुढचा आपण चिकन रस्सा बनवायला घेऊया. ही जी आपण आळणी ठेवलेली आहे त्याचा आपण चिकन रस्सा बनवणार आहोत.
अगदी झटपट रेसिपी आहे, खूप जास्त वेळ लागणार नाही. आता आपण मोठ्या जाड तळाच्या कढईमध्ये परत 3 पळी तेल घेतलेलं आहे आणि तेल छान गरम होऊन द्यायचं आहे. यामध्ये कांदा घालायची काहीच गरज नाही. आता यामध्ये आपण डायरेक्ट जो राहिलेला अर्धा मसाला होता तो यामध्ये छान भाजून घ्यायचा आहे. परंतु रस्सा करताना मसाला हा छान भाजला गेला पाहिजे, याची जास्त काळजी घ्यायची आहे. 50% आपला मसाला भाजला की आपण यामध्ये तिखट घालणार आहोत. इथं मी आपला जो कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आहे तो अर्धी वाटी म्हणजेच 5 ते 6 चमचे घालणार आहे. कारण की रस्सा हा जास्त करायचा असतो आणि तो तिखट असावा लागतो, आपल्याला झणझणीत करायचा आहे. त्यासाठी आपण 5 ते 6 चमचे तिखट घेतलेला आहे. छान असा हा मसाला भाजेपर्यंत अगदी थोडं थोडं पाणी टाकून मसाला तेल सुटेपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्या भाजीला तरीही छान येईल आणि चवही छान येईल. तर मी परत थोडंसं पाणी घालून परत हा मसाला 4 ते 5 मिनटं परतवून घेणार आहे, अगदी छान तेल सुटेपर्यंत. एक छान मसाला भाजल्यानंतर आपण जी आळणी ठेवली ती आता यामध्ये ओतून घेणार आहोत. हा चिकनचा रस्सा आपण पातळच करणार आहोत आणि त्याबरोबर आपण सुक्कं चिकन बनवलेलं आहे. आता यामध्ये मी चवीनुसार 1 चमचाभर मीठ घातलेलं आहे. मीठ घालताना लक्षात ठेवायचं आहे, आपण अगोदर मीठ घातलेलं आहे. छान झाकण ठेवून 10 ते 15 मिनटं मी कमी गॅसवरती हा रस्सा शिजवून घेतलेला आहे. म्हणजे मसाल्याचा अर्क त्या रश्श्यामध्ये उतरला पाहिजे आणि आळणीची चवही त्या रश्श्यामध्ये उतरली पाहिजे. अगदी छान अशी झणझणीत तर्री आपल्या रश्श्याला आलेली आहे, पाहू शकताय. आता वरून थोडीशी आपण कोथिंबीर घालायची आहे. सुंदर असा झणझणीत असा रस्सा आपला सातारी पद्धतीचा तयार झाला आहे. त्याचबरोबर आपलं सुक्कं चिकनही तयार झालेलं आहे. जर भाकरीबरोबर चुरून असा रस्सा पाहिजे असेल तर नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करून पहा. अतिशय सुंदर, तुमच्या पाहुण्यांना नक्की आवडेल अशी ही रेसिपी आहे आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे. साधारण अर्ध्या तासामध्ये माझा सगळा स्वयंपाक चिकनचा तयार झालेला होता. तर सातारी पद्धतीचं झणझणीत असं सुक्कं चिकन आणि तर्रीदार रस्सा आपला तयार झालेला आहे. तर ही थाळी मी वाढायला घेते. आता सुरुवातीला आपण रस्सा वाढून घेतला आहे, त्यातलीच मी थोडीशी आळणी ठेवली होती तर त्यामध्ये तीही वाढून घेतलेली आहे. आणि आता आपण सुक्कं चिकन वाढून घेऊया. तुम्हाला कसं वाटलं ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये नक्की शेअर करा. त्याबरोबरच आपण ज्वारीच्या भाकरी केलेल्या आहेत. तर तुम्ही अशी भाकरी, कांदा आणि असं सुक्कं चिकन रस्सा नक्की ट्राय करून पहा. काय मंडळी, कसा वाटला तुम्हाला हा आजचा बेत सातारी पद्धतीचं सुक्कं चिकन आणि रस्सा हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडल्यास नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. परत भेटू झणझणीत अशा रेसिपीसह. धन्यवाद.